जातीवाचक हिणवल्याप्रकरणी एकावर पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पन्हाळा येथील सफाई कामगार मनीषा दिलीप सोरटे या आज नेहमीप्रमाणे पन्हाळा नगर परिषदेजवळ साफसफाईचं काम करत होत्या. पन्हाळा गडावरील रहिवासी दिलीप पाटील यांच्या घरासमोरील परिसर झाडत नसल्याच्या कारणावरून पन्हाळ्यातील संशयित आरोपी खासगी ठेकेदार सूरज पाटील यांनी या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी सफाई कामगार मनीषा दिलीप सोरटे यांना त्यांच्या जातीवरून बोलून हिणवलं. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. या घटनेवरून पन्हाळा पोलीस ठाण्यासमोर काही काळ तणावाचं वातावरण तयार झालं होतं. मनीषा सोरटे यांच्या समर्थकांनी समूहाद्वारे पन्हाळा पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मनीषा सोरटे आणि जातीवाचक हिणवल्याप्रकरणी सूरज पाटील यांच्या विरुद्ध पन्हाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सूरज पाटील यांच्या विरुद्ध पन्हाळा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार करीत आहेत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.